सरकार तुम्ही केलंय मार्केट जामच्या या एपिसोडमध्ये पोहोचलोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. विदर्भातली काही पिकं पाहिली, मराठवाड्यातली काही पिकं पाहिली, उत्तर महाराष्ट्रातली काही पिकं पाहिली. आता आमचा मोर्चा वळलाय पश्चिम महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रामधला सधन, हिरवागार असणारा, संपन्न असणारा परिसर म्हणून पश्चिम महाराष्ट्राची ओळख आहे. ऊस इथलं प्रमुख पीक मानलं जातं. मात्र याच पिकासोबत आणखीन काही पिकं आहेत जी शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जातात. अनेक पिकं आहेत जी शेतकऱ्यांसाठी कॅश क्रॉप म्हणून ओळखली जातात. अनेक पिकं आहेत ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. अशाच पिकांपैकी एक पीक म्हणजे हळदीचं पीक. सांगलीच्या मार्केटमध्ये केव्हाही या, तुम्हाला हळदीचे सौदे पाहायला मिळतात. खरं तर हे पीक प्रचंड लांबलचक पीक आहे, कारण 9 महिन्यांचा काळ घेतं. माणसाच्या पोटी मूल जन्माला यायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ जमिनीमधनं हळदीचं पिकाचं उत्पादन घ्यायला शेतकऱ्यांना लागतो. हळदीच्या शेतकऱ्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे पिकाबद्दल, खुश आहेत का हे पीक पिकवताना, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचंय. पण सध्या सौदे कसे सुरू आहेत, रेग्युलर सौदे, त्याच्याबद्दल या काका या. काकांचा माल आहे हा सगळा, तुमचाच माल आहे ना हा? हा, आमचा बाजारामध्ये आणलाय. हा, बाजारामध्ये आणि सौदा करायचा आहे. हा, सौदा कसा होतो सौदा सांगा जरा मला सगळे जण. ओपन ऑक्शन मध्ये सौदा होतो इथे. हा, मग सांगली करा, मार्केट सुरू यार्ड. हा, ते सौदा दुकानदार काढणार हो, आम्ही काका नाही आले. काढणार. हा दुकानदार. हा, काकांचं नाव काय? माझं श्री गोपाळ मर्दा, मार्केट यार्ड सांगली. तुम्ही व्यापारी? आम्ही व्यापारी खरीददार. इथं आमच्या इथं दोन प्रकार आहेत. आरत्याकडे शेतकरी हळद विक्रीसाठी आणतो, त्यामध्ये श्रीमंत तात्या आरवाडे ही जुनी जवळजवळ 80 वर्षापूर्वीची पिढी आहे. तिथे आता ही हळद विक्रीसाठी आलेली आहे. आणि दुसरं इथं मार्केट कमिटीमध्ये लायसन्स असतं, ते खरीददार म्हणून असतं. तर ते माल खरीददार इथली आपली क्वालिटी बघून दर टाकून त्यामध्ये हळद खरेदी करतो आणि प्रोसेससाठी आपल्या फॅक्टरीमध्ये प्रोसेससाठी घेऊन जातो. आडत्यांचं काम इथं शेतकऱ्यांची हळद विकून देणे व त्याला पैसे देणे. सौदा आता आडते श्रीयुत आरवाडे अण्णा हे आता सौदा चालू करत आहे. आरवाडे अण्णा? हा, हे आरवाडे अण्णा का? हा, करा, सुरू करा. 30 पोती बोला. 12,500. 30 पोती बोला. 12,500 रुपये, 700 रुपये, 13,000 रुपये, 13,000 रुपये, 13,000, 100 रुपये, 100 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये, 500 रुपये, 700 रुपये, 700 रुपये, 800 रुपये, 800 रुपये, 13,000, 14,000 रुपये, 14,000, 75 रुपये, 14,000, 200 रुपये, 200 रुपये, 200 रुपये, 250 रुपये, 50 रुपये, 300 रुपये, 14,000, 300 रुपये, 400, 400 रुपये, 500 रुपये, 14,000, 500 रुपये, 501 रुपये, 501 रुपये, 1 रुपये, 1 रुपये, 600 रुपये, 14,000, 700 रुपये, 700 रुपये, जाऊ दे, 14,700, 700 रुपये, 14,000, 700 रुपये, 800 रुपये, 14,000, 800 रुपये, 800 रुपये, 800 रुपये, 800 रुपये, जाऊ दे, 14,800, 900 रुपये, 15,000 रुपये, 15,000 रुपये, जाऊ दे, 15,000 रुपये, जाऊ दे, मांडा हरिभाऊ 15,000 रुपये. हा, मग आता मला सांगा ते हे जेवढे काय काय बडबडले त्याच्यातनं फायनली भाव किती झाला? 15,001 पर क्विंटलचा भाव झालेला आहे. 15,000 पर क्विंटलचा भाव झाला. काका कुठे गेले ज्यांचा माल आहे? या भाषेमध्ये 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. काका 15,000 क्विंटल. खुश आहात का? नाही 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 खुश हा, आहात? नाही, नाही, किती 15,000. अपेक्षा होती? आता हळद बघा 17-18 हजारच्या खाली विकलं तर परवडत नाहीये हा का? तर हे बघा अवेळी पाऊस, सगळ्यांनी मागे चला जरा आपल्या जागेवर. हा, आपण जसे होतो तसे चला. अवेळी पाऊस, हा पुन्हा हे कामगारांचे वाढलेले पगार, हा आणि मुळात म्हणजे काय, शेतीच्या कामासाठी कुठलाही कामगार मिळायला तयार नाही. हा हा, आता आपल्या देशात बेरोजगारी म्हणताय आणि त्यांना फुकट सगळं देत आहे. ते लोक बसून खात्यात. शेतात जर आज काम करायचं झालं तर, आज हळद काढायचं झालं तर 15 दिवस त्यांच्या घरी कामगारांच्या हेलपाटे मारावे लागतात, तेव्हा कामगार मिळतो. नाही तर मुळात सगळ्यात हे हळदीचं परवडत नाही, म्हणजे कामगार मुळात मिळत नाही. अहो पण काका आम्ही ऐकलं होतं हळदीला तर भरपूर भाव मिळतो. अहो भाव मिळाला तर कामगार काढायला नको का? अहो ते पिकवायला पाहिजे. उत्पादन करायचं तेवढं सोपं नाहीये. शेतीला हे बघा, शेतीमध्ये कसं असते, आज हळद लावायची आहे, लक्षात ठेवा, आज हळद लावायची आहे म्हटलं तर 8 दिवस जर कामगार नाही मिळाला, तेवढ्यात पाऊस पडला तर महिना लांबतो. ते तोपर्यंत ते बीज सीड खराब होतं. आलं का? हळदीचं सीड आता 10,000 रुपये क्विंटल मिळतंय. 10,000 क्विंटलनं हळदीचं सीडच घ्यायला लागते 14 क्विंटल 1 एकरला. तिथं 1.5 लाख गेले आणि 1.5 लाख खर्चावर गेले. रासायनिक खतं सगळे महाग झाल्यात. कुठलंही स्वस्त काय मिळत नाही. कामगार 500 ते 700 रुपयाच्या आत कामगार मिळत नाही. कामगार मोठी समस्या. या, या, हा, या. देशाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे शेतीच्या कामासाठी कुठलाही कामगार मिळायला तयार नाही. आता काकांनी सांगितलं त्या पद्धतीनं हळदीचा उत्पादन खर्च प्रचंड आहे. हा.
टेक्निकल जे मजूर ह्याला लागतात ते मजूर उपलब्ध होत नाहीत. आता राज्य शासनानं 1500 रुपये मोफत द्यायचं, धान्य मोफत द्यायचं, त्यामुळे शेतीत काम करायला मजूर सुद्धा उपलब्ध एक मुद्दा झाला. नाहीत. पुढचा हा मुद्दा. पुढचा मुद्दा ही देशभरातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. साधारणतः 6 लाख क्विंटल या ठिकाणी हळद येते आणि हे देशाचा दर साधारणतः हेच सगळे व्यापारी हळदीचा ठरवत असतात. मात्र सांगली हळदीसाठी प्रसिद्ध असताना सुद्धा हळदीचं संशोधन केंद्र परभणीला गेलं. दुसरा मुद्दा. हळदीचं क्लस्टर जे क्लस्टर झालं असतं तर ह्या सगळ्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला असता. ते क्लस्टर हिंगोलीला गेलं, म्हणजे जिथं पिकत नाही तिथं क्लस्टर आणि संशोधन केंद्र गेलं आणि जी बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे त्या काहीच दिलं नाही. बरं, इथे बाजार समितीचे अध्यक्ष होते, कुठे गेले? हा आहे बघा, या. बाजार समितीचे सचिव आहेत सांगली एपीएमसीचे. काय सचिव साहेब, का शेतकरी बाबा कायम तक्रार करत असतात आम्हाला भाव नाही मिळत, काय प्रॉब्लेम आहे? गेले 3 वर्षामध्ये यावर्षीच 15,500 ॲव्हरेज हळदीला दर मिळाला. याआधी 8,000च्या आसपासच दर मिळत होता आणि उत्पादन खर्च पाहता हळदीला कमीच बाजारभाव गेले 3 वर्ष होते. यावर्षी जराशी तेजी होती, ती पण आता घटली आणि याकरिता सांगली बाजार समिती मार्फत आम्ही शासनाकडे मागणी देखील केलेली आहे की हळदीचा हमी भावामध्ये समावेश करावा, जेणेकरून एक हळदीला एक विशिष्ट भाव कायम राहील आणि बाजारपेठ टिकून राहील आणि त्यामुळं हळद उत्पादक शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल. हळदीचा जो दर ठरवला जातो, आमच्या सांगली बाजारपेठेमध्ये जी हळद येते ही जगभरातली सगळ्यात टॉपमोस्ट क्वालिटी सांगली बाजारपेठमध्ये असते आणि बाकीकडे जे क्वालिटी येतात तो थोडासा दुय्यम स्वरूपाचा असतो. क्वालिटीच्या हिशोबानं सांगली मार्केटला शेतकऱ्यांना दर मिळत नाहीत, कारण अशी क्वालिटी तुम्ही मला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही दाखवा, ती भले मराठवाडा असू दे, कर्नाटक असू दे किंवा तामिळनाडू असू दे, अशी क्वालिटी तुम्हाला असं कर्क्युमेन असलेली हळदीची क्वालिटी तुम्हाला जगभरात कुठेही पाहायला मिळणार नाही सांगली मार्केट सारखी. शेवटी मॅडम हळद म्हणजे कर्क्युमेनचं प्रमाण ज्या हळदीमध्ये जास्त आहे तेच रोगप्रतिकारक शक्ती, कॅन्सरवर उपयोगी असते. त्यामुळं या हळदीला आता चव्हाण साहेब म्हटले त्या पद्धतीनं आणि आयुर्वेदात तर हळदीला प्रचंड महत्व आहे. त्यामुळे त्या हळदीचं हमीभावात हळदीला जर हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल. या इकडे जरा ते काय क्लस्टरची काय भानगड आहे मला जरा सांगा, काय आहे हा इश्यू? सांगली हे सगळ्यात मोठं हळदीचं पीक येणारं जिल्हा आहे, परंतु ह्या जिल्ह्यामध्ये हे क्लस्टर यायला पाहिजे होतं असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं. क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे हळदीत वेअर हाऊस इथं यायला पाहिजे शासनानं. क्लस्टरमध्ये काय होतंय सगळ्याच प्रकारचं एका ठिकाणी कसं होतंय, इथं जे आपण ड्रायपोर्टला जे म्हणत होतो ते ड्रायपोर्टला तयार करण्यासाठी जे कंटेनर वगैरे भरत होते इथं शिप पॅक होऊन बाहेर परदेशात माल जायला पाहिजे, असं मोठं क्लस्टर इथं तयार व्हायला पाहिजे होतं, यायला पाहिजे होते असं आमचं मत आहे. तसं ते बोला. क्लस्टर याचा अर्थ असा आहे, बाजारपेठेतली जी हळद शेतकऱ्यांची उत्पादन झालेली आहे ते एक्सपोर्ट होणे आणि स्मॉल पॅकिंग किंवा मसाला मिलवाल्याला जे पॅकिंग साठी जायचं आहे तो त्याची जी प्रोसेस आहे ती एकाच रूपमध्ये एका 100 एकरच्या जमिनीमध्ये व्हावी, त्यामध्ये लॅबोरेटरी असावी, त्यामध्ये शेतकरी निवास असावं, त्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट असावी आणि त्यामध्ये ज्या कुरकुमीन आहे जमिनीचं पाण्याचं याचे रिसर्च असावेत आणि ह्या परिसरातली जमीन काय आहे, त्याला असे औषधं कुठली पाहिजेत, हळद लावल्यानंतर 3 महिन्यांना कोणतं औषध टाकलं पाहिजे, 6 महिन्यांना कोणतं औषध टाकलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणारी ही संस्था असायला पाहिजे, जेणेकरून तिथं सर्व गोष्टी एका जागेला एका रूपखाली होतील आणि त्यामध्ये मार्गदर्शन हे शेतकऱ्याला होईल. कुठे झाले हे झालेलं आता ऑलरेडी बसमत शहरामध्ये झालेलं आहे. मराठवाड्यामधलं बसमत शहरामध्ये आहे का उत्पादन? तिथं उत्पादन आहे, तिथं ह्याच्यापेक्षा उत्पादन ह्या 5 वर्षामध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे त्यांना तिथं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याची प्रोसेस चालू पण झालेली आहे. तर तशाच टाईपचे संशोधन केंद्र आणि तसं क्लस्टर ह्या आपल्या सांगली परिसरामधल्या जर मिळालं तर शेतकऱ्याला त्याचा भाव मिळेल आणि जे याचं वर्किंग आहे ते सगळे एका जागेला होईल, जेणेकरून त्या हळदी रिसर्च करायचे असतात, कुठल्या हळदीमध्ये कोणत्या जातीमध्ये कुरकुमीन. काय झालं तर सांगलीमध्ये 100 वर्षांपासून हळद पिकते तर क्लस्टर इथे का नाही झालं? आमच्या नजरेमध्ये वसंतदादा पाटलांनी ही मार्केट कमिटी 74 वर्षापूर्वी स्थापली. एक शेतकरी आणि एक व्यापारी आणि इथले जे कष्टकरी आहेत
ह्या सर्वांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि ही बाजारपेठ ऑल वर्ल्डमध्ये नामांकित आहे. पण दादांच्या नंतर असं ज्या वस्तू इथल्या उत्पादन होणाऱ्या आहेत त्यासाठी लक्ष देऊन त्याच्या मायक्रो ज्या वस्तू आहेत त्यातनं काय आवश्यकता आहे त्याकडे इथं राजकीय कुणी लोकांनी बघितलं नाही. तर ह्यामुळे इथं याची थँक्यू. राजकीय नेतृत्व नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला. पश्चिम महाराष्ट्रामधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय नेतृत्व महाराष्ट्राला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आहोत आणि शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. जी पिकं आम्ही पिकवतोय त्याच्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या केल्या जात नाही. बोला. ह्या आता एक सांगायचा विषय म्हणजे GST लागला. GST लागल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणते हळद GST मध्ये आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणते हे शेती उत्पादन आहे, याला GST म्हणजे शेतकरी आपण याला मार्केट कमी शेतीमाल आहे, याला आपण म्हणजे शेतीमाल असला की GST नाही आहे. त्यामुळं इथं इतकं हे प्रॉब्लेम झाला आहे की शेतकऱ्याला आम्हाला व्यापाऱ्यांना असं होते की हा GSTचा माल आहे विकायचा काय विदाऊट GSTचा विकायचा. त्यासाठी सांगली चेंबरनं दिल्लीपर्यंत लढा देऊन ही जी GST ह्याला आता GST 5% होता हा कॅन्सल करून हा शेतीमाल करून घेतला. महत्वाचं 5% आता हा शेतीमाल केलाय. GST आता ह्याला आता देशभरात की फक्त राज्यात? आता देशभरात सांगलीने करून घेतलं. किती वर्ष गेली याच्यात? त्याला काय 2 वर्ष गेली की GST लागल्यापासून चालूच आहे आणि फक्त सांगलीने ह्याच्यात लढा दिला आणि सांगलीसाठी हे यश आलं. सांगली चेंबर ऑफ कॉमर्स. ते आमचे एक शेतकरी मित्र आले होते या इकडे या जरा. हे आमचे शेतकरी बंधू आहेत वाळव्यामधनं आलेले आहेत. यांचा मळा भरपूर मोठा आहे याच्यात हळद पण भरपूर पिकते. सांगा. शेतकऱ्यांना संरक्षण ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे बाकीच्या पिकांना ज्या पद्धतीने संरक्षण मिळते त्या पद्धतीचं संरक्षण हळदीला नाही. महापुराच्या काळात बऱ्याच व्यापारी लोकांची पेव बुडाली. त्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळायला पाहिजे होतं किंवा त्याचा मोबदला मिळायला पाहिजे होता तो व्यापाऱ्यांना मिळाला नाही. त्यांचं सुद्धा नुकसान झालं. त्याचबरोबर महापुराच्या पट्ट्यामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात हळद पिकते तिथं बऱ्याचदा महापुराचा फटका बसून हळदीचं नुकसान होतं. तर त्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण विमा नाही आहे याला? नाही. नुकसान भरपाई ते नाहीच नाही पण इतर कोणत्या संरक्षणाच्या ह्याच्या खाली हळद पीक येत नाही. दुसरी गोष्ट समजा आम्ही मार्केट यार्डातनं व्यापारी म्हणजे रिलेशन सगळ्या व्यापाऱ्यांची जवळजवळ मार्केटमध्ये हळद येते म्हणजे संबंध येतात आणि बियाणं वगैरे जर आम्ही नेलं आणि ते उगवलं नाही तर त्याला कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही. ना त्या विकणाऱ्याची जबाबदारी आहे ना कुणी सुचवलं त्याची जबाबदारी आहे. आणि सर्वसाधारण 4,5-5 हजारापासून ते 7-7 हजारापर्यंत बियाणं खरेदी करतो 1 किलो क्विंटल. तर ते घातलेले बियाण्याचे सुद्धा पैसे त्याच्यातनं मग निघत नाहीत. बघा म्हणजे विचार करा 4,5-5 हजारापासून 8-9 हजारापर्यंत क्विंटलला बियाण्याला लागतात. काकांचं पीक मगाशी आपण 14ला घेतलं. काका किती झाला होता भाव आपला मगाशी? 18,000. 15,500. 4,000पासून 8,000 क्विंटल पर्यंत बियाणं. काकांचं म्हणणं आहे काढायला माणसं मिळत नाहीयेत. तिकडून शेतातला माल मार्केटपर्यंत घेऊन यायचा आणि मालाला किंमत किती मिळणार ते शेतकऱ्याला माहीत नसतं. सौदा करायचा कसा? 2 वर्षांपूर्वी याच हळदीला जर मी चुकत नसेल तर 24-1 हजाराचा भाव होता क्विंटलला. नाही 5,000 ते 8,000. हायेस्ट भाव किती होता या वर्षी? आता या सीझन मध्ये झाला 22 ते 23. हे आता ह्याने म्हणतात 60,000. हे शेतकऱ्याची फसवणूक आहे. एक पोतं 60,000 करायचं आणि शेतकऱ्याचा माल वाढला म्हणून देशभर प्रचार करायचा. शेतकऱ्याच्या मालाला मुळातच किंमत काय आहे? 10,000 ते 15,000. आलावर अवरेज 15-16 हजारच्या वर मिळालं नाही आणि खर्च येतो 1 एकराला 3 लाख रुपये येते खर्च. 1 एकर हळद पिकवायला 3 लाख रुपये खर्च होतोय. का तर हवामान बरोबर नाही आहे. कसं होतंय आम्हाला हळद लावायची असते एप्रिलमध्ये 40 टेम्परेचरला बियाणं सगळं खराब होऊन जातं. कोरडला ठेवलं तर उगवत नाही. म्हणजे हळदीचं शीड असं आहे की बाबा त्याची योग्य टायमालाच लागण झाली पाहिजे. योग्य टायमालाच टेम्परेचर. ह्या हल्लीच्या काळात टेम्परेचरमुळं जमिनीचा पोत बी खराब झाला आणखीन हळदी पण उगवणार आणि त्यासाठी हळदीला कमीत कमी 16 ते 17 हजार भाव मिळाला तर परवडतं. नाही तर
बाहेर न मागवायची पडेल. आम्ही शेतकरी बंद करणार हळदी सगळ्या, लक्षात ठेवा. ही धमकी नाही समजावी आपण, कारण आपल्या व्यवस्थेमधल्या ज्या चुका आहेत त्या नाही सुधारल्या तर हे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागणार आहेत. या बोला. आपल्याला फक्त ह्या वर्षी ज्या पावसामुळे आमची आता पिकं हळदी पिकं बघितली तर ह्याच्यावर गेली नाहीत, कारण का पाऊस जादा झाला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी हळद आता ह्या वर्षी जेवढं उत्पन्न गेल्या वर्षी निघालं तेवढं निघणार नाही. त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी त्या हळदीवर अनुदान मिळावं ही अपेक्षा आहे. बरं. आणि हा सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कारण पाऊस प्रचंड लांबला आहे यावर्षी आणि अनेक पिकं आहेत ज्यांना फटका बसला, कारण सगळ्या पिकांना इतका पाऊस सहन होत नाही आणि लांबलेल्या पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय. की जनरली आता कसं आहे की इथला हळदीचा सौदा पारदर्शी आहे. इथं सीझन मध्ये रोज डेली 10 ते 20, 10 ते 15 हजारपर्यंत रोजच्या मालाचे ऑप्शन होतात. कुठलाही माल शेतकऱ्याच्या समाधानात असेल तर तो माल दिला जातो, नसेल तो कॅन्सल करायची त्याला राईट्स आहेत. जसे व्यापार आम्ही खरीददार आहे, आम्हाला राईट नाही आहे, त्यांना राईट्स असतात. जे आडत्यामध्ये ते म्हणतो ह्या मालाची ही व्हॅल्यू व्हायला पाहिजे तर तुम्हाला दिलं जाईल, घ्या नाहीतर नाही घ्या. पण ही आदर्श व्याख्या झाली हो. आपला शेतकरी किती बाजूंनी अडचणीत आला. या काका या. काय किती शेती आहे? शेती 5 एकर आहे. 5 एकर. काय लावता 5 एकरात? हळद लावली, ऊस लावलाय. जास्त काय आहे? हळद काय ऊस? ऊस जास्त आहे. ऊस जास्त आहे. नुकसान होत नाही त्याच्यात? नुकसान शेतकऱ्यानं आयुष्यात येऊन कवा शेतीचा हिशोब घातलेला नाही, त्याला नफा नुकसान कळत नाही. जी येईल ती आपलं नुकसान होईल ती नुकसान म्हणून समजून वागणाऱ्या शेतकऱ्याचा धंदा आहे हा. अशा हिशोबाने शेती करत असतो तो. त्याला पैसे किती मिळतात हे करतात, त्याला लाभ देणं घेणं काय नाही. खर्च करायचं, हे आलं तर आपलं, नाही आलं तर नुकसान आपलं, असं समजुतीनं असतं. शेती हिशोब घालून करून चालत नाही, म्हणून हे सगळं चाललं या. म्हणजे जगाला जी आता जी काय आपल्या इंडियाला काही जे खायला धान्य बिन्य मिळते ना, हिशोबानं मिळत नाही आहे. आणि खूप मोठी गोष्ट सांगितली, खूप मोठी गोष्ट सांगितली काका तुम्ही. बरोबर आहे. शेतकऱ्यांनी हिशोब ठेवला ना तर कठीण होईल आपलं. कठीण होणार आहे. त्याला हिशोब घालता येत नाही, हिशोब करत नाही, म्हणून आपण सगळीजण अन्न खातोय. एक लक्षात ठेवा, असं मला वाटतंय. खरंय तुमचं काका. आणि जर समजा शेतकरी बंद केव्हाही करणार नाही आहे, त्याचा उद्योग आहे, त्याचा हे आहे, तो करत राहणार. पण त्या हिशोबाने शेतकऱ्याला बाजारभाव मिळाले ना, शेतकरी सुखी तर आम्ही सुखी. शेतकरी सुखी तर सगळी व्यापारी सुखी, जग सुखी, इंडिया सुखी, असं मला वाटतंय. परमेश्वरानं असं करावं, भाव चांगले द्या शेतकऱ्यांनी, त्यांचं कल्याण होऊ दे. त्यांचं कल्याण झालं की आमचं होतंय. आम्ही बी व्यापारी शेतकरी दोन्ही आहे, पण आम्ही हिशोब ठेवलेला नाही, कोणी ठेवत नाही आहे. काकांनी केवढी मोठी गोष्ट सांगितलेली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. ही काही कुठल्या एका पिकापुरती नाही आहे, ही एका पिकापुरती नाही आहे. आम्ही पिकवायचं सोडत नाही आहोत, पण आम्ही पिकवतोय म्हणून फक्त गृहीत धरू नका. आमच्या पिकाला योग्य भाव द्या, एवढी एकच मागणी. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, एवढी एकच मागणी सगळ्या पिकांच्या बाबतीत. हा बोला. काय मॅडम, मी प्रशांत पाटील मजलेकर, मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे आणि एक हळद व्यापारी आहे. हळद ही एशियातले एक नंबर आमची मार्केट यार्ड आहे आणि इथे जवळजवळ 100 वर्ष झालं ही व्यापार इथे चालतो. सांगलीला हरिपूर म्हणून जे गाव आहे तिथे जवळजवळ 3000 पेव जे स्टोरिंग साठवणुकीचे एक जुने प्रकार होते, त्यामध्ये हळद 4-4, 5-5 वर्ष विदाऊट एनी डंक म्हणजे डिसीज नॅचरल हाय तशी राहत होती. हे आमचं इथलं गुडविल आहे आणि त्या गुडविल प्रमाणे आमची आता 4थी पिढी यामध्ये काम करतोय. सांगली आणि सांगलीचं जे हळदीचं नाव आहे तर ऑल वर्ल्डमध्ये सांगलीच्या ब्रँडवर जाती. म्हणजे जे एक्सपोर्ट जे होतं आमचं ते सांगलीच्या नावावर जातं. म्हणजे सांगलीतले सगळे व्यापारी आमचे असतील जुने, ते सर्व आपल्या आपल्या ब्रँडप्रमाणे एक्सपोर्ट म्हणजे बाहेर आपल्या सांगलीचं नाव, या देशाचं नाव आपलं नावलौकिक केलेलं आहे. आणि ही आमची खासियत आहे हळदीची. फक्त ही हळदीची तुमच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे की हळद लावणी प्रकार असेल, गव्हर्नमेंट आपण जर इंडिया म्हटलं तर ॲग्रिकल्चर कंट्री म्हणतो आणि आमच्या शेतकऱ्याला फॅसिलिटी मिळत नाही. आम्हाला पेस्टिसाइड्स आणि जे औषध आहेत ते सबसिडाईज रेटमध्ये आमच्या शेतकऱ्यांना द्यावं, आमची विनंती आहे. काका, आता आम्ही जवळजवळ इतकी वर्षी इथं हळद आणतो सांगलीमध्ये. सांगलीमध्ये हळद आणल्यानंतर हा हळदीचा सौदा रस्त्यावर ओतून होतो, लक्षात ठेवा. ह्यासाठी सांगली मार्केट यार्डाला एवढं त्यांना आमच्या शेतकऱ्यामुळं त्यांना शेष मिळतो. 15-15, 20-20 कोटी रुपये मिळतंय. परंतु त्यांनी आज तागायत ऑक्शन हॉल केलं नाही. ऑक्शन हॉल केलं नाही, ऐकून घ्या जरा. ऑक्शन हॉल नाही आहे. आणि हळद हे कसं आहे, दुपारी सौदे निघाल्यामुळं उन्हामुळं ह्याची पॉलिश कमी होते, त्यामुळं 500 ते 1000 रुपये भाव कमी होतो. रस्त्यावर माल काढल्यामुळं त्याचा भाव 500 ते 1000 रुपये कमी होतो.
ट्रॅफिक नाही. अध्यक्ष द्या आता उत्तर द्या तुम्ही ह्याच्यावर. हा तर थेट तुमच्यावर सवाल आहे. म्हणजे हा जर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, ती उन्हामध्ये येते, तिची पॉलिश कमी होते, रस्त्यावर होते, काय हॉल तयार करणं काय एवढं अडचणीचं आहे का? काय आहे, 376 प्लॉट होते आणि तुम्ही पाहताय की ऑक्शन हॉल आता हा जो आहे ऑक्शन हॉलच आहे, हे समोर दिसतोय सौदा शेडच आहे. परंतु आता व्यापाऱ्यांची पद्धत बदलली. आता जे 100 वर्ष परंपरागत जे होत होता, तर आता एका ठिकाणी सौद्याची मागणी आहे. त्याकरता आम्ही सावळीमध्ये एक 16 एकर जमीन घेतलेली आहे. तिथं आमचं पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते असतील, कंपाऊंड वॉल सगळी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच आम्ही बेदाणा आणि हळदीसाठी तिथं स्वतंत्र सौदा हॉलची व्यवस्था करणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. काकांच्या हळदीच्या लिलावानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि काकांनी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. अगदी छोटे छोटे मुद्दे जे शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचे असतात, त्यापासून ते भावाचे मुद्दे जे शेतकऱ्यांच्या अगदी जीवन मरणाचा प्रश्न बनतात. हळदीचं पीक हे कितीही चांगलं पीक मानलं जात असलं, शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे देणारं पीक मानलं जात असलं, तरी ते पीकसुद्धा अडचणींपासून, संकटांपासून अजूनही दूर नाही आहे. आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये म्हणजे जी हळद हातात घेऊन, जी हळद अंगाला लावून नव्या जीवनाची सुरुवात केली जाते, जी हळद सौंदर्य प्रसाधनांमध्ये महत्त्वाची आहे, जी हळद आरोग्यासाठी महत्त्वाची आहे, त्या हळदीनं अनेकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवलेलं आहे. ती हळद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जर हास्य फुलवू शकली तर खरं त्या उत्पन्नाचा फायदा. कारण शेवटी शेतकरी आहे तर हे पीक आपल्या हातात आहे. हे हळदीचा हा पिवळा रंग पिवळं सोनं बनून शेतकऱ्यांच्या हातात येऊ देत अशीच अपेक्षा करूयात. सांगलीच्या या APMC मार्केटमध्ये अनेक शेतकरी आपल्यासोबत आले, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.